ह्या कार्यक्रमात ताईंनी एक छोटीशी कविता सादर केली, बघूया. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. माझे पैसे कधी देते? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. रडते का बाई? आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. असेल जर मित्र हा, असेल जर मित्र हा मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. काऊगा हिंडसी देव शोधायला, काऊगा हिंडसी देव शोधायला. असेल जर मित्र हा मंदिरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. टाळ्या वाजवल्या म्हटल्यावर संपू की पुढे म्हणू? म्हणजे कसं आहे, टाळ्या दोन अर्थाने आपण वाजवतो. एक तर गोष्ट आवडली म्हणून आणि एक तर लवकर उरकावं म्हणून. सर्वांचं म्हणणं आहे की मॅडमनी हे गाणं पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. दृष्ट लागू नये वेदनेची मना, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्ही पण ही ओळ माझ्या बरोबर म्हणू शकता. म्हणताय? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्या. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा, मित्र वन. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये. शेवटचं कडवं या ठिकाणी म्हणते मी. मी मेल्यावरी देह ठेवासा, मी मेल्यावरी देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. येथे पिंपरी चिंचवड शहराचे महापौर आणि आयुक्त आलेले आहेत
आणि बाकीचेही सदस्य आलेले आहेत. सन्माननीय महापौर त्यांचं साहेबांचं आता या इथे ठिकाणी भाषण होणार स्वागत आहे. करण्यात येते. मी पुन्हा 1-2 मिनिटे सचिनजी पवार साहेबांना सत्कार विनंती करतो की समारंभ आपण सोहळा त्यांचं चालू आहे स्वागत करा. आणि त्यानंतर भाषणही होणार आहे थोडेफार. बघूया चला.